21 मध्ये आहोत. मुकुंदनगर सॅलिसबरी पार्क या प्रभागामध्ये आहोत. आपल्यासोबत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत. अ मधील जे अनुसूचित जातीचे उमेदवार आहेत पुष्कर आबनावे, ब मधील उमेदवार स्नेहलता पाडळे आणि क मधील उमेदवार योगिता भरत सुराणा आणि ड मधील उमेदवार आहेत अक्षय अनिल कुमार जैन. हे सर्व उमेदवार आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उतरलेले आहेत. लोकांकडून काय प्रतिसाद आहे, प्रभागामध्ये काय बदल जाणवतोय, लोकांमध्ये तुम्ही चर्चा करताय, भेटीगाठी घेताय, लोकांच्या काय समस्या आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे काही नगरसेवक इथे राहिलेले आहेत, त्यांच्याबद्दलचं काय वातावरण आहे इथे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर्वप्रथम मी पुष्कर दादा आबनावे यांच्याशी आपण बोलणार आहोत. काय प्रतिसाद आहे लोकांचा? आज आपण पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं जातोय आणि ही निवडणुकीला सामोरं जाताना याच्यामध्ये आपण बघितलं गेलं तर ही 7 वर्षांनंतर आलेली निवडणूक आहे. यामध्ये विलंब तर झाला, त्याच्यामध्ये कोरोना काळासारखा नागरिकांना त्रासदायक झालेला आणि वेदनादायक काळसुद्धा आहे. आणि मला सांगायचं आहे की लोकांना अत्यंत वेदना आणि हाल सहन करायला लागले कोरोना काळामध्ये. स्थानिक पातळीवर आपल्या हक्काचा माणूस आपल्यासाठी किती गरजेचा असतो हे कोरोना काळामध्ये नागरिकांना नक्कीच कळलं आहे. त्यामुळं आत्ताच्या निवडणुकीला सामोरं जाताना आम्ही लोकांपर्यंत जेव्हा जातोय तेव्हा लोक प्रश्न विचारत होते, जे स्थानिक नगरसेवक निवडून दिले त्यांना, की तुम्ही या 5 वा 7 वर्षात होता कुठं? मूलभूत सुविधा तर लांब राहिल्या, तुम्ही संपर्कातच नव्हता. आणि आता असं झालं आहे प्रभाग रचनेमध्ये की संपर्क कार्य बाहेर असलेले आणि स्वतः मतदान न करू शकणारे प्रभागात असे उमेदवार भाजपाकडून लादण्यात आले. त्यामुळं लोकांना आता कळून चुकलंय की आपले स्थानिक प्रश्न तर राहिले बाजूला, पण संपर्कात राहणारा, रोज आपल्या समोर असणारा, आपली कामं सोडवणारा असा स्थानिक उमेदवार त्यांना निवडून द्यायचा आहे. आज मला आनंद वाटतो सांगायला, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंतदादा पवार आज आपल्या प्रभाग क्रमांक 21 मधल्या कोपरा सभेसाठी जे आवर्जून इथं उपस्थित राहिले आणि त्यांनी आज जे मार्गदर्शन केले, त्यामुळं आज लोकांना खऱ्या अर्थाने जे पोटात होतं ते ओटावर आलेलं आहे. आणि लोकंसुद्धा बघा तुम्ही आज हनुमंतदादांच्या सभेमुळं किती उत्साहित झाली आहेत आणि आता प्रकर्षाने बोलायला लागली आहेत की आपल्या प्रभागामधली 7 वर्षाची अवस्था ही काय झालेली आहे. त्यामुळं मी नक्की सांगेन, अफवांवर बळी पडू नका. प्रभाग क्रमांक 21 मधल्या काँग्रेस पक्षाचं जे आपण पॅनल उभं केलेलं आहे आणि 4ही उमेदवार आहेत, हे काम करणारे उमेदवार आहेत, कामासाठी मतं मागतायत आणि इथून पुढं 5 वर्षात तुमच्यासाठी नक्की झटणार आहेत. आणि नुसतं झटणार नाही आहेत तर सभागृहामध्ये जाऊन आपल्या प्रभागाच्या मूलभूत गरजा, आपल्या प्रभागाची प्रगती आणि आपल्या प्रभागाच्या विकासासाठी आपल्या सर्वांसाठी भांडणार आहेत आणि ताकदीने आपल्या प्रभागासाठी निधी उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळं मी तुम्हाला सांगतो की तुम्ही विश्वास ठेवा आणि आमच्या सर्वांसोबत राहा आणि हाताचा पंजा प्रभाग क्रमांक 21 4ही उमेदवारांना निवडून द्या. त्यामध्ये सोबत असलेले असे उच्च शिक्षित डॉक्टर असलेले आमच्या स्नेहलताई असतील, सुराणा भाभी आमच्या सामाजिक कामामध्ये अग्रेसर असतात. माझा सहकारी बंधू पुष्कर आबनावे हा या भागातला युवक चेहरा आहे. माझे विद्यार्थी चळवळीमधले सहकारी अक्षय असतील, ही सगळी मंडळी ही या भागामधल्या नागरिकांच्या समोर काँग्रेस पक्षाच्या वतीनं उमेदवार म्हणून आहेत. पुण्यामध्ये विकासाच्या प्रश्नावर भारतीय जनता पक्ष बोलायला तयार नाही, नागरी प्रश्नांवर भारतीय जनता पक्ष बोलायला तयार नाही. पुण्यामधल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कधी नव्हे इतका वाईट पद्धतीनं समोर येतोय. पुण्यामधल्या खड्ड्यांचे प्रश्न असतील, पाणी पुरवठ्याचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न असेल, आरोग्य सेवा असतील, पुण्यामधल्या या सगळ्या बाबतीत भारतीय जनता पक्षाचं अपयश हे या निवडणुकीच्या निमित्तानं आमची मंडळी मतदारांसमोर मांडत आहेत. या पुणे शहराचा सगळा कायापालट काँग्रेस पक्षानं केलेला होता. काँग्रेसचं नेतृत्व नुकतेच स्वर्गवासी झालेले सुरेशभाई कलमाडी साहेबांच्या नेतृत्वात या पुण्यामध्ये, या भागामध्ये ॲडव्होकेट अभयजी छाछेड यांच्या नेतृत्वात या भागाचा विकास झाला होता. मात्र भारतीय जनता पक्षाची इथली नगरसेवक मंडळी असतील, पदाधिकारी असतील, ही फक्त गुन्हेगारांना प्रोत्साहन देणं, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणं आणि शासकीय कामामध्ये होता होईल तेवढा मलिदा लाटणं, स्वतःची घरं भरणं, मोकळ्या जागा बळकावणं यामध्येच धन्यता मानणारी आहेत. आमचे सगळे उमेदवार हे स्वच्छ चारित्र्याचे आहेत, सुशिक्षित आहेत, नागरिकांमध्ये मिसळणारी मंडळी आहेत. या सगळ्या मंडळींसाठी मतदान मागण्यासाठी प्रचाराच्या सभेसाठी मी आज इथं आलो. या भागामधल्या नागरिकांचा उत्साह आहे. येत्या 15 तारखेला
महर्षीनगरमध्ये मुकुंदनगरमध्ये काँग्रेस पक्षाचे चारित्र्यवान, संपर्कात असलेले आणि नागरिकांच्या प्रश्नाची जाण असलेले उमेदवार या नागरिकांनी विजयी करावा असं आवाहन करायला मी या भागामध्ये फिरतोय. लहान थोर मंडळी भेटत आहेत, सगळ्या जाती धर्माची मंडळी भेटत आहेत. काँग्रेस पक्षाचे 4 उमेदवार इथं विजयी होतील आणि आपल्या नागरी प्रश्नावर अभ्यास असलेले, आपल्यामध्ये असलेले नगरसेवक महानगरपालिकेमध्ये पाठवतील असा विश्वास मला आजच्या सभेच्या निमित्ताने इथं आलेला आहे. आपल्यासोबत महानगरपालिकेची निवडणूक लढवलेले अनुभव असलेले उमेदवार आहेत जे या पॅनलमध्ये आता ज्येष्ठ आहेत. स्नेहलता पाडळे ताई आहेत. काय सांगाल ताई? शक्ती प्रदर्शन हे करावंच लागलं. कोणीही स्वतःहून आणि उत्स्फूर्तपणे आलं नाही. कारण शक्ती प्रदर्शनाला जेव्हा आमची रॅली क्रॉस झाली तेव्हा ती लोक आम्हाला हात दाखवत होती की ताई आम्ही इथं आहोत, परंतु आमचं मतदान तुम्हाला आहे हा त्यांचा बॉडी लँग्वेज हे आम्हाला कळत होता. त्याच्यामुळे त्याची आम्हाला भीती वाटत नाही. लोकांना स्थानिक उमेदवार पाहिजे असतो, सहजासहजी ज्याला संपर्क करता येईल असे उमेदवार पाहिजे असतात. पण मला नाही म्हणून माझ्या घरातल्या माझ्या मुलीला द्या. मी कार्यकर्ता आहे, माझी बायको घरात आहे, पण मला सत्ता पाहिजे म्हणून माझ्या बायकोला द्या. अशा पद्धतीचे उमेदवार त्या ठिकाणी आहेत. आणि जनतेला आता कळतंय खरा कार्यकर्ता कोण, ज्याला लादलंय आणि बळजबरीने ज्याला प्रवाहात आणलंय असे उमेदवार कोण, हे समजण्यासाठी आता लोक अतिशय सज्ञान झालेले आहेत. त्यांना कळतं की कार्यकर्ता कोण आहे आणि लादलेला उमेदवार कोण आहे. म्हणून सुज्ञान जे आहेत ते निश्चितपणाने आम्हाला मतदान करतील असा मला ठाम विश्वास आहे. 2017 ते 2025 आता 26 या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये काय फरक जाणवतो? आधीच्या इलेक्शनमध्ये, आधीच्या ह्याच्यामध्ये प्रचाराची पद्धती वेगळी होती. आत्ताचा हायटेक प्रचार आहे. आत्ताचा जो प्रचार आहे ह्याच्यामध्ये लोकांना कळायला लागलं. सोपी राहिली आहे का सत्ताधाऱ्यांसाठी ही निवडणूक? सोपी राहिली आहे नाही, का? अजिबात नाही. सत्ताधाऱ्यांसाठी ही निवडणूक सोपी नाही. लोकांना कळलंय ठासून बोल पण खोटं बोल आणि फक्त आश्वासनं देत राहिले. लाडक्या बहीण योजनेमार्फत त्यांनी बहिणींची फसवणूक केली. अत्याचार, अन्याय, बलात्कार हे स्त्रियांच्यावरती झालेलं हे जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. मला असं म्हणायचं आहे की तुम्ही पैसे देऊ नका, पण आमच्या माता भगिनींना संरक्षण द्या, त्यांना त्यांचे हक्क मिळवून द्या. हे मला या ठिकाणी प्रामाणिकपणानं नमूद करायचं आहे. आपल्यासोबत निवडणूक महानगरपालिकेचे चे जे उमेदवार आहेत योगिता भरत सुराणा हे आहेत. पहिल्यांदा ते निवडणुकीला सामोरं जात आहेत. काय भावना आहेत, काय सांगाल? प्रभागातली परिस्थिती काय आहे? एक गोष्ट जाणवली की लोकांना काम पाहिजे. ते काम हे करतच नाही. गेले 8 वर्ष झाले काम कुठे आहे? काम कुठंच नाही आहे. ते आम्ही जे काम करतो आता लोकांना कळून झालं आहे की काम करणारं कोण आहे. तुम्ही कितीही पैसे वाटा, काम बोलते फक्त आणि कामामुळेच आम्ही पुढं जाणार आहोत. चौघाचं चौघही. आणि एवढंच यावर्षी तर निश्चितच आहे की सगळे आम्ही 4चे 4 निवडून येणार. तुमच्या विरोधामध्ये भाजपच्या पॅनलमध्ये मनीषाताई चोरबले आहेत जे गेल्या काही वर्षांपासून गेल्या टर्ममध्ये त्या महानगरपालिकेमध्ये नगरसेविका होत्या. त्यांच्याबद्दल प्रभागामध्ये काय परिस्थिती आहे, काय लोकांच्या कुठे होते 13 वर्ष? 2017-12 ते निवडून आले होते. नंतर कुठे होतं? कुठे ते फिरकले पण नाही. वस्तीत जाते नाक बंद करून. तर कोण त्यांना मतं देणार आहे? हां, आपण काम घेऊन गेलो त्यांच्याकडे तर काय बोलतात, आम्ही तुम्हाला पैसे दिलेत. ही परिस्थिती आहे. मग काय त्यांना निवडून देणार आहे? निवडून देणार नाही. त्यांना जाऊ पण लागे, त्याला येऊन पण देत नाही लोक. ही परिस्थिती आहे आत्ताची. आणि बाकीचं तर काय कोणी कामच करत नाही. जे चोरबालेताई आहेत ते आता प्रवीण भाऊ करतात, पण त्यांचंही कुठं काम नाही आहे. लोक त्यांना येऊनच देत नाही. आणि आम्ही आमचं काम बोलतोय. आम्ही जे सगळे आहोत आमचं काम बोलतोय. एवढंच आम्ही घेऊन पुढे चाललो आहे. एवढंच सांगायचं आहे. आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ड मधील जे आहेत अक्षय जैन यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. अक्षय दादा, काय सांगाल? पहिल्यांदा निवडणूक लढताय, प्रदेश बॉडीवर तुम्ही काम करताय, प्रभागातली परिस्थिती काय आहे? आणि तुम्ही HND हॉस्टेल जे आहे, जैन हॉस्टेल, तो मुद्दा तुम्ही पहिल्यांदा उचलून धरला. प्रभागामध्ये तुम्ही तो मुद्दा पोहोचवण्यामध्ये यशस्वी झालात का? नाही, तो फक्त प्रभागापुरता मर्यादित विषय नव्हता. तो संपूर्ण शहरात, राज्यभरात आणि देशभरात तो गाजला मुद्दा होता. विषय राहिला प्रभागातील अडचणींचा. मागे तुम्ही आंदोलनामध्ये RSSचे
RSSची जे वस्त्र आहे ते सुद्धा तुम्ही आंदोलनामध्ये जाळलं होतं, त्या बाबतीत सुद्धा तुम्हाला हे आंदोलन केलं होतं तुम्ही, त्या बाबतीत काय सांगाल? जसे विरोधी पक्षात असताना जे काही चुकीच्या गोष्टी सत्ताधारी पक्षांतर्फे म्हणजे भारतीय जनता पक्षातर्फे घडल्या असतील त्याला आम्ही नेहमीच विरोध केला आहे. तर तात्विक विरोध म्हणून नाही की फक्त दाखवायचं म्हणून दाखवायचं, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही हाणून पाडलेलं आहे. म्हणजे त्यांनी जे काही प्रकरणं केली असतील, आता मुंबईत त्यांनी साधारण 8 एकर 17 गुंठे जागा 9,70,000 बँड्रा वेस्टमध्ये, पुण्यामध्ये कुठं 1 लाख रुपये एक जागा आहे नाही, परंतु भ्रष्टाचाराचा कळस जे आहे ना, फक्त लँड ग्रॅबिंग हा जो प्रकार आहे हा सत्ताधाऱ्यांतर्फे चाललेला आहे. आता विषयाला प्रभागात आत्ताचे जे स्थानिक नगरसेवक आहेत, 4 नगरसेवक झालेले आहेत, आजही ते कोणत्या विषयांवर मतं मागतात? रस्ते, पाणी, वीज. मग तुम्ही 20 वर्षात केलं आहे काय? 2002मध्ये असेल, 7मध्ये असेल, 12मध्ये असेल, 17मध्ये असेल, 14 वेळेस तुम्ही मतं कशा बेसिसवर मागितलेली, तोच विषय तुम्ही आज घेऊन येत आहे. आणि लोकांची नाराजगी जी आहे आता 100% आपण बघितलं असं आपला जो सर्वे आलेला आहे एकंदरीत, लोकांची नाराजगी त्यांच्याच प्रभागातनं, त्यांच्याच भागातनं, त्यांच्या शहरांपासून ती सुरुवात झालेली आहे. आणि यावेळेस 100% आम्ही 4 ताकदीने निवडून येऊ. सर्वसामान्य मतदारांना गृहीत धरलं जातंय का? विशेषतः दलित, मुस्लिम, जैन धर्मीय असेल किंवा अल्पसंख्याक असेल, त्यांना गृहीत धरून सर्व राजकारण होतं. प्रत्येक म्हणजे फक्त एक विशिष्ट धर्म म्हणजे धर्मातला नाही, प्रत्येक जाती धर्मातील लोकांवर हे लोक त्यांच्या सोयीनुसार राजकारण करतात, सोयीनुसार त्यांचा उपयोग करून घेतात, सोयीनुसार त्यांना फेकून देतात. त्यामुळे हा फक्त एका जैन धर्मीय असेल किंवा अल्पसंख्याक याच्यातला बातमी आहे. बहुजन समाजावरून पण त्याच पद्धतीने यांचा अन्याय आणि आता आपल्या प्रभागात काय चाललं आहे, रिडेव्हलपमेंटचा विषय असेल, त्या ठिकाणी काय काय गोष्टी घडलेल्या आहेत हे सांगण्याची गरज नाही. हे प्रत्येक लहानात लहान मुलगा शाळेतला विद्यार्थ्याला पण नाही की काय गोष्टी त्यांच्या माध्यमातून घडलेल्या आहेत, तर त्याला विरोध म्हणून आम्ही समोर आणतो. भाजपचे जे नगरसेवक होते पूर्वी, श्रीनाथ भिमाले, त्यांच्या विरोधामध्ये अक्षय जैन हा जो तरुण आहे, तरुण कार्यकर्त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिलेली आहे, ज्यांनी राज्य पातळीवर आंदोलनं करून विषय लावून धरून, अनेक सामाजिक विषय लावून धरून त्यांनी आंदोलनं गाजवलेली होती. RSSच्या बाबतीत असोत किंवा भाजपच्या विरोधात नेहमी त्यांनी विरोधाची भूमिका घेऊन त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे. या प्रभागामध्ये आता ते उतरलेले आहेत. प्रत्येक मतदारांपर्यंत तो मुद्दा घेऊन ते जात आहेत. यंदाची ही लढाई भाजपसाठी सोपी नाही आहे. अ, ब, क, ड कोणतीही असो, कोणताही गट असो, यंदाची ही लढाई सोपी नाही आहे असं चित्र दिसतंय. कारण काँग्रेसचे जे उमेदवार आहेत, आजचे जे उमेदवार पाहत आहे, हे लढणारे कार्यकर्ते, तळागाळात काम करणारे कार्यकर्ते असं जाणवतंय. अक्षय जैन तरुण आहेत, सुराणा आहेत, नेहमी ते महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या बाबतीत त्यांना अनुभव आहे. वस्ती भागामध्ये असोत किंवा प्रभागामध्ये ते सक्रिय असतात. पाडळेताई असतील, गेल्या 20, 25, 30 वर्षांपासून या भागात त्यांचा नागरिकांशी संवाद आहे, संबंध आहे. पुष्कर अबनावे असतील, अनुसूचित जातीतून ते निवडणूक लढत आहेत, पहिली वेळ आहे त्यांची, परंतु या पहिल्याच खेपेमध्ये आपला पुष्कर ही टॅगलाईन घेऊन ते उतरत आहेत. अनेक युवक युवती, प्रत्येकजण कुटुंबातला त्यांना जोडला जातोय. मतदानामध्ये आता येत्या 15 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये आता काय लोकांचा पाठिंबा असेल या पक्षाला, कारण ज्या प्रकारे आता एक ऊर्जा आलेली आहे काँग्रेस पक्षामध्ये, ती पाहता आता बदल थोडासा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो असंच वारं दिसतंय थोडक्यात. आता आपण याच ठिकाणी थांबूया. या सर्व उमेदवारांना प्रभाग क्रमांक 21 मुकुंदनगर सॅलिसबरी पार्क या अधिकृत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आपण राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. धन्यवाद.